अलिबाग. जय श्रीराम. कालसारखा आवाज असू देत मोठ्यांदा. जय श्रीराम. जय श्रीराम. गेले कित्येक दिवस आपण राम जन्मोत्सवाचा उत्साह साजरा करत आहोत. आज आपण सर्व इथे आलात तर सर्व उपस्थित मंडळींचे मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सर्वप्रथम मी आदरणीय ब्रह्मे आजोबांना विनंती करते की त्यांनी पाटणकर सरांचा सत्कार करावा. ओके. पूर्वी मी एक थोडीशी सूचना करू इच्छितो. आज आपल्याकडं एस्कॉन तर्फे प्रवचन आणि भजनाचा कार्यक्रम झाला आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावामृत अमृत संघ तर्फे भगवद्गीता अभ्यास वर्ग आयोजित करतायत म्हणजे मुलांसाठी. तर ते रोज बुधवारी 13/4/22 म्हणजे काय, जीव व जीवात्मा म्हणजे काय, भगवंत व देवता यामधील फरक काय, भगवंत असल्याचे पुरावे काय, कर्म काळ व प्रकृती, चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट का घडते आणि भक्ती करणाऱ्यांचा कलियुगातील सोपा मार्ग काय. तर अशा प्रकारचे विषय आहेत आणि त्याचा लाभ मुलांनी घ्यावा, तरुणांनी घ्यावा म्हणून त्यांनी आम्हाला ही सूचना करायला सांगितले आणि मी तुम्हाला ते सांगितलं. चालेल. आताच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती आहेच आहे. थोड्या वेळात श्रीराम या विषयावर पाटणकर सर आपल्याला व्याख्यान देणार आहेत आणि स्वागत समारंभ झालेला आहे. आता आपल्या सगळ्यांना ओढ आहे त्यांच्या व्याख्यानाची, तर आपण ते आता सुरू करू. मी कस्तुरी डोंगरे हिला विनंती करते की तिने आपल्याला सर्वांना पाटणकर सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. ते प्रमुख पाहुणे श्री दीपक बिंदू माधव पाटणकर सर हे सांगली येथे राहतात. त्यांनी संस्कृत या विषयात MA ची पदवी मिळवली. काही काळ विलिंग्डन महाविद्यालयात सांगली येथे संस्कृत विषयाचे अध्यापन केले. गेली 16 वर्ष ते संस्कृत विषयाचे क्लास घेतात. 10वी बोर्ड परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवणारे क्लासचे 100हून अधिक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकतात. विविध विषयांवर आस्थाव्यात त्यांनी अनेक व्याख्याने दिली. संस्कृत गीत रामायण या अभिनव कार्यक्रमाचे 20हून अधिक प्रयोग, औरंगाबाद आणि पुणे येथे पूर्णोत्सव, संस्कृत संवर्धन मंडळ सांगली या संस्थेत कार्यवाहक म्हणून कार्यरत, संस्कृत मैत्र हे त्यांचे YouTube चॅनल, संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी ऑनलाईन संस्कृत वर्ग चालवतात. आता यापुढील कार्यक्रमाचे सूत्र सिद्धीने सांगावेत अशी मी तुला विनंती करते. रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. प्रभू श्रीराम न थांबणारा विषय. बोलू तितकं कमी आहे आणि ऐकू तितकं सुंदर आहे. पण आज रामाला फक्त ऐकून बोलून चालणार नाही. गरज आहे ती रामाला जाणून घेण्याची, समजून घेण्याची. रामरायाच्या आयुष्यावर असणारं रामायण आपण अनेकदा ऐकलंय, पुस्तकातून वाचलंय, टीव्हीवर पाहिलं सुद्धा आहे. पण रामायणाची पण किती विविध पैलू आहेत ना. रामाच्या जगण्यातून पाहिलं ते रामायण, तर सीतेच्या प्रेमातून अनुभवलं ते रामायण, लव कुश यांच्या मुखातून ऐकलं ते रामायण, तर हनुमानाच्या भक्तीतून जगलं ते रामायण. आणि असंच आज आपण प्रभू श्री रामचंद्रांना पुन्हा एकदा नव्याने भेटणार आहोत आणि ते म्हणजे आजचे आपले व्याख्याते श्री दीपक पाटणकर यांच्या श्रीराम या व्याख्यानातून. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी.
आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् प्रभू श्रीरामचंद्रांचं अलौकिक चरित्र ऐकण्यासाठी जमलेले सर्व श्रोते, नारायणगाव ब्राह्मण संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, श्री रामचंद्रांचं चरित्र हे खरं तर आपल्याला माहिती आहे, सगळी कथा माहिती आहे, पण ते चरित्र इतकं अलौकिक आहे की जितके वेळा आपण वाचू, जितके वेळा आपण अभ्यासू, तितके वेळा नवीन अशी कोणती ना कोणती तरी गोष्ट त्याच्यामधून मिळत राहते. संस्कृत भाषेतील महाकवी भवभूती यानं उत्तर रामचरितम या त्याच्या नाटकामध्ये असं म्हटलेलं आहे, वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणां चेतांसी कोन विज्ञातुमर्हति. वज्रापेक्षा सुद्धा कठोर आणि फुलांपेक्षा सुद्धा कोमल अशी असणारी महापुरुषांची ही हृदय जाणण्यास कोण बरं समर्थ आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र हे याप्रमाणे. हे चरित्र सांगत असताना मनामध्ये एक भीती निर्माण होते, मनामध्ये एक संकोच निर्माण होतो, कारण आपली तेवढी पात्रता आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावासा वाटतो. श्री रामचंद्रांचं चरित्र इतकं भव्य आहे, इतकं उदात्त आहे की अशी शंका साक्षात महाकवी कालिदासाच्याही मनामध्ये निर्माण झाली. म्हणून रघुवंश हे महाकाव्य लिहिताना त्यानं सुरुवातीलाच असं म्हणलं, क्व सूर्य प्रभवो वंशः क्वचाल्प विषयामतिः तितिर्षुर दुस्तरम मोहा दुडुपेनास्मि सागरम. कुठं सूर्यापासून जन्माला आलेला निर्माण झालेला हा श्री रामचंद्रांचा वंश आणि कुठं माझी अल्पबुद्धी असं महाकवी कालिदास म्हणतोय. मी श्रीरामचंद्रांच्या वंशाचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एखाद्या छोट्याशा होडीमध्ये बसून महासागर तरून जाण्याचा प्रयत्न करण्यासारखं. असं श्रीरामचंद्रांचं चरित्र आहे. भव्य, उदात्त आहे, दिव्य, तितकंच अलौकिक आहे आणि न भूतो न भविष्यती असं आहे की असं चरित्र पूर्वी झालं नाही आणि याच्या पुढे होणार नाही. मनामध्ये पहिल्यांदा एक शंका येतेच की आधी चरित्र लिहिलं की आधी चरित्र घडलं. रामायण हा इतिहास आहे की रामायण हे काव्य आहे. याचा स्पष्ट पुरावा, याचं स्पष्ट उत्तर वाल्मिकी रामायणामध्येच आहे. प्राप्त राज्यस्य रामस्य वाल्मीकिर भगवान ऋषी चकार चरितम कृत्स्नम विचित्र पदमर्थवत असं म्हटलेलं आहे की ज्या प्रभू श्रीरामचंद्रांना राज्याची प्राप्ती झालेली आहे अशा प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आधी चरित्र घडलं, आधी हा इतिहास घडला आणि त्याच्यानंतर तो ग्रथित केलेला आहे महर्षी वाल्मिकींनी. हा इतिहास हे श्रीरामचंद्रांचं चरित्र का बरं ग्रथित केलं असावं या प्रश्नामध्ये श्रीरामचंद्रांच्या अलौकिक कार्याचं मूळ दडलेलं आहे असं मला वाटतं. कोणाचं चरित्र द्यावं हा प्रश्न महर्षी वाल्मिकींना सुद्धा होता. त्यावेळेला त्यांना नारदांनी असा उपदेश दिला की तुम्ही श्रीरामचंद्रांचं चरित्र लिहा, कारण असं चरित्र या जगात कधी पूर्वी घडलेलंच नाही. ते चरित्र तुम्ही लिहा. असा आदर्श पुत्र, असा आदर्श पिता, असा आदर्श पती, असा आदर्श राजा, असा आदर्श बंधू, असा आदर्श शिष्य पूर्वी कधीही झालेला नाही. आणि इतके अलौकिक गुण असून सुद्धा श्रीरामचंद्र स्वतःला आत्मान मानुषम मन्ये असं म्हणून जेव्हा घेतात तेव्हा ती असणारी त्यांची विनम्रता ही पुन्हा कधीही होऊ शकणार नाही असं हे चरित्र आहे. श्रीरामचंद्रांचं चरित्र किती भव्योदात्त आहे. सुग्रीवासारख्या, विभीषणासारख्या सम्राटांनी सुद्धा त्यांचं दास्यत्व पत्करलं, त्यांचं सख्य जोडलं.
बुद्धिमतां वरिष्ठम अशा असणाऱ्या महारुद्र हनुमंतानं सुद्धा मी श्रीरामांचा दास आहे असं स्वतःला म्हणून घेण्यात धन्यता मानली. असं श्रीरामचंद्रांचं चरित्र अलौकिक आहे. हे चरित्र घडण्याच्या पूर्वी, हे निर्माण होण्याच्या पूर्वीची परिस्थिती मात्र आपल्याला थोडीशी समजून घ्यावी लागेल. अयोध्या ही नावाप्रमाणेच अयोध्या होती. कोश समृद्ध होता, प्रजा अत्यंत सुखी होती, सगळे धर्मज्ञ होते, राजसत्ता, अमात्य संस्था, लोक आणि पुरोहित, ऋत्विज वर्ग या 4 आधारस्तंभांच्या वरती एखादं राज्य उभं असतं. त्याप्रमाणे अयोध्येचं राज्य हे अतिशय सुस्थितीत उभं राहिलेलं होतं. हे 4ही स्तंभ आपापलं कार्य योग्य रीतीनं करत होते. फक्त महाराज दशरथांना पुत्रसंभव मात्र नव्हता. उत्तरेत अशी सगळी छान परिस्थिती असली तरी दक्षिण दिशा, हळूहळू दक्षिण भारत हा राक्षसांच्या त्रासाच्या अग्नीमध्ये होरपळून निघालेला होता. लंकेमध्ये असणारा रावण त्यानं हळूहळू दक्षिण दिशा पादाक्रांत करायला सुरुवात केलेली होती. किष्किंधेला असणारा म्हणजे आजचा कर्नाटकाचा भाग हे वानरांचं राज्य आणि उत्तरेत असणारं मानवांचं राज्य, या दोन्हीच्या मध्ये असणारं जनस्थान हे जे ठाणं होतं ते रावणानं जिंकून घेतलेलं होतं आणि त्याचे 14,000 राक्षसवीर त्याचं अगदी प्राणपणानं रक्षण करत होते. मानवांचं आणि वानरांचं कधीच सख्य होऊ नये याची पुरती व्यवस्था रावणानं केलेली होती. अनेक ऋषिकन्यांचं हरण झालेलं होतं, अनेक राजकन्यांचं हरण झालेलं होतं, अनेक ऋषिकुल उद्ध्वस्त केलेली होती, ऋषींचे यज्ञ त्याचा भंग केला जात होता. अशा परिस्थितीमध्ये श्री रामचंद्रांचं चरित्र निर्माण झालेलं आहे. रावणाचा धाक इतका विलक्षण होता की ज्यावेळेला पुढे महर्षी विश्वामित्र श्रीरामांची मागणी करण्यासाठी महाराज दशरथांच्याकडे आले तेव्हा महाराज दशरथ त्यांना असं म्हणतात की ज्या मारीच आणि सुबाहू पासून तुम्ही तुमच्या यज्ञाचं संरक्षण करू इच्छिता आणि त्यासाठी श्रीरामांची तुम्ही मागणी केलेली आहे, ते मारीच आणि सुबाहू हे सामान्य राक्षस नव्हे. यांच्याशी सामना करणं खूप अवघड आहे. ते रावणाच्या अधिपत्याखाली हे सगळं करतात. रावणाचं सामर्थ्य इतकं आहे की प्रत्यक्ष मी ससैन्य बाहेर पडून त्याच्यावर आक्रमण केलं तरी मी रावणाला जिंकून घेऊ शकणार नाही, एवढी खात्री महाराज दशरथांना होती. अशा परिस्थितीमध्ये श्री रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना विदित आहे की महाराज दशरथांनी अश्वमेध मांडला, पुत्र कामेष्टी केली आणि एक यज्ञीय पुरुष त्याच्यामधून बाहेर आला आणि त्यानं पायसदान महाराज दशरथांना दिलं. महर्षी वाल्मिकींनी असं म्हटलेलं आहे, ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनाम षट समत्ययुः, की त्याच्यानंतर यज्ञ संपल्यानंतर जवळपास 6 ऋतू झाले आणि चैत्र महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला. पुनर्वसू नक्षत्रावरती त्यांचा जन्म झाला. 5 ग्रह अत्यंत उच्चस्थानी होते. यथाकाली श्रीरामचंद्र मोठे झाले, त्यांचं शिक्षण सुरू झालेलं होतं आणि ज्या वेळेला महर्षी विश्वामित्र आले आणि महर्षी विश्वामित्रांनी महाराज दशरथांच्याकडं श्रीरामांची मागणी केली ती त्या राक्षसांपासून यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. आणि त्यावेळेला महाराज दशरथांनी त्याला नकार दिला की माझा राम अजून लहान आहे आणि मला तो प्राणांपलीकडेही प्रिय आहे, तेव्हा मी की तुम्हाला तो देणार नाही. तेव्हा बरीच भवती झाली आणि अंती वसिष्ठांनी मध्यस्थी केली आणि श्रीराम आणि अर्थातच त्यांच्याबरोबर लक्ष्मण हे अयोध्येच्या बाहेर पडले. श्रीरामांचं चरित्र बघत असताना एक एक गोष्टी आपल्याला इतक्या वेगवेगळ्या शिकायला मिळतात. त्या अशा आहेत की अयोध्येच्या बाहेर पडत असताना अयोध्येच्या सीमेवरती त्यांनी आपल्या भूमीला प्रथमतः वंदन केलं. मातृभूमी वंदनाची रीत जर आपल्याला कुणी घालून दिलेली आहे अशी ज्ञात इतिहासात आढळत असेल तर ती पहिल्यांदा श्रीरामचंद्रांनी घालून दिलेली आहे. आणि तिथून ते आलेले त्राटकेनं ते सगळं वन नियंत्रणात तिच्या ठेवलेलं होतं. ही त्राटका म्हणजे मारीचाची माता आहे आणि श्रीराम त्राटकेचा वध करू इच्छित नव्हते कारण ती स्त्री होती आणि स्त्रीचा वध करणे धर्म्य नाही असं प्रभू श्रीरामचंद्रांचं मत होतं. पण तो वध विश्वामित्रांच्या आज्ञेवरून त्यांनी केला. त्याच्यानंतर महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक कथा सांगितल्या, इतिहास सांगितला. राष्ट्राच्या नेत्यानं आपलं चरित्र कसं घडवलं पाहिजे याचा उपदेश केला आणि दिव्यास्त्र दिली, त्यांना शस्त्रास्त्र संपन्न केलं, त्यांना बला आणि अतिबला नावाच्या 2 अमोघ विद्या दिल्या.
आणि हे सगळं झाल्यानंतर ते सिद्धाश्रमामध्ये आले. सिद्धाश्रमामध्ये आल्यानंतर यथाकाली यज्ञ दीक्षा त्यांनी घेतली. नंतर मारीच आणि सुबाहू यांनी आक्रमण केलं. ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण त्यावेळेला सुबाहूचा आग्नेयी अस्त्रानं श्रीरामांनी वध केला आणि मारीच्या वरती मानवास्त्राचा प्रयोग केला आणि त्याला शेकडो योजन दूर समुद्रामध्ये भिरकावून दिलं. त्या मारीच्याच्या मनामध्ये श्रीरामचंद्रांच्या बद्दल इतकी भीती निर्माण झाली की अगदी त्याच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग म्हणजे मायावी कांचन मृगाचं रूप त्यानं जे धारण केलं तोपर्यंत त्याच्या मनामध्ये श्रीरामचंद्रांच्या प्रथम पराक्रमाची भीती होती. राष्ट्राचा नेता असा असावा लागतो हे श्रीरामचंद्रांच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळतं की त्याच्याबद्दल शत्रूच्या मनामध्ये पराकोटीची भीती असली पाहिजे. शत्रूकडे कधीही विनंतीचे अर्ज पाठवायचे नाहीये. शत्रूकडे कधी शांततेची तहाची बोलणी करायची नाहीये. आपल्या सामर्थ्याचा धाकच असा असला पाहिजे की शत्रू आपल्याला बघून घाबरला पाहिजे. हे श्रीरामचंद्रांच्या चरित्रामधून आपल्याला शिकायला मिळतं. यज्ञ यथासांग पार पडला. मिथिलेला गेले. मिथिलेला गेल्यानंतर धनुर्भंगाची घटना आहे आणि श्रीरामचंद्रांचा आणि या चारही भावंडांचा एकूण विवाह झाला. मी त्याच्यामध्ये फार खोलामध्ये जात नाही कारण ही आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे. आणि हे सगळेजण परत आल्यानंतर पुढील काही वर्ष श्रीरामचंद्र हे अयोध्येमध्ये फिरतायत, लोकाटन करतायत, लोकानुरंजन करतायत आणि त्यावेळेला ते राजे होणार आहेत किंवा पुढचे युवराज होणार आहेत हे घोषित केलं गेलेलं नव्हतं. परिस्थिती अशी होती की भरताचा मामा त्याच्या अजळाहून आला. त्याचं नाव होतं युधाजित आणि तो भरताला घेऊन गेला आणि भरताबरोबर शत्रुघ्नही गेला. इतिहासामध्ये कशी गंमत असते बघा. तो भरताचा मामा युधाजित तो आला गांधार देशामधून, अश्व देशामधून. तो त्याला घेऊन गेला. यथाकाली हा सगळा पुढचा जो संघर्ष निर्माण झाला तेव्हाही त्यानं त्याला परत पाठवून दिलं. पण त्या युधाजितानं अयोध्येच्या राज्यकारभारामध्ये किंवा चालू असलेल्या तथाकथित आपण म्हणू सत्ता संघर्षामध्ये जो केवळ कैकेयीच्या मनात होता, या भावांच्या मनात तो नव्हता, यात कोणतीही ढवळाढवळ केली नाही. जी दोन इतिहास ग्रंथ आपले आहेत, एक आहे रामायण आणि एक आहे महाभारत. याच्यामध्ये एक मामा त्याच प्रांतामधून आलेला कसा आहे बघा, जो युधाजित. त्यानं अयोध्येच्या राजकारणामध्ये कोणतीही ढवळाढवळ केली नाही. आणि महाभारतामध्ये त्याच प्रांतामधून आलेला मामा हा शकुनी आहे. त्याने या सगळ्या कुलाचा नाश केला. शेवटी माणसाची मनोवृत्ती कशी आहे हेही महत्वाचं असतं. नातं तेच, प्रांत तोच, परिणाम वेगळे. आणि इकडे भरत निघून गेल्यानंतर श्रीरामांनी पुढील काही वर्ष लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यांची दुःख जाणून घेतली, त्याच्यावरती उपाय केले आणि लोकांमध्ये इतके प्रिय झाले. वडिलांना तर ते प्रिय होतेच, पण लोकांना ते इतके प्रिय झाले की लोकांना असं वाटायला लागलं की अयोध्येचे पुढचे राजे हे प्रभू श्रीरामचंद्रच असले पाहिजेत. त्यांनी अनेकांच्या समस्यांचं निराकरण केलं, वृद्धांना मान दिला, गुरुजनांना मान दिला, सर्वांशी सौम्य भाषण केलं. त्यांच्यावर कुणी एखादा उपकार केला तर शतपटीनं त्याची परतफेड केली. कुणी चुकीच्या पद्धतीनं बोललं तर त्याच्याशी कधीही कठोर भाषण केलं नाही. अशा एकापेक्षा एक अनेक अलौकिक गुणांचा समुच्चय श्रीरामचंद्रांच्या ठिकाणी होता. आणि म्हणून श्रीरामांना नाही असं वाटलं की मला पुढचा राजा व्हायचंय. लोकांना असं वाटलं की अयोध्येच्या या राजवंशाची परंपरा कोणाला सांभाळता येत असेल आणि ती समर्थ हातात द्यायची असेल तर त्याला योग्य केवळ प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आणि अशा वेळेला हीच गोष्ट महाराज दशरथांच्याही मनात होती. त्यांनी राजसभा बोलावली आणि राजसभेमध्ये आपला मनोदय बोलून दाखवला. भारतीय राज्यव्यवस्था जी आहे त्याचा मुळातून अभ्यास करण्यासारखा आहे. राजाच्या मनात आलं की काही घडत नसे. राजाला इतरांची अनुमती घेणे क्रमप्राप्त होतं. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे स्वतः राजा, त्याची अमात्य संस्था, त्याचे पुरोहित आणि जागरूक प्रजाजन, प्रतिष्ठित नागरजन यांच्या मतावरती कुठलाही निर्णय ठरत असे. भारतीय राजघराणी आणि भारतीय इतिहास इतका चिरकाल टिकला त्याचं कारण या चार स्तंभांच्या वरतीतली राज्य व्यवस्था नित्याची उभी होती. आणि त्यावेळेला सगळ्यांना हा विचार जेव्हा त्यांनी बोलून दाखवला तेव्हा सगळ्यांनी आनंदाने तो विचार उचलून धरला.
राज्याभिषेक कधी करायचा तर दुसऱ्या दिवशी पुष्य नक्षत्रावरती करायचा हेही निश्चित झालं. आणि पुढे सगळ्या घटना वेगानं घडल्या की कैकेयीनं त्याला नकार दिला. महाराज दशरथ जेव्हा कैकेयीला हे सांगण्यासाठी गेले, खरं तर इकडे सगळी नगरी शृंगारलेली आहे, ती वर्णनं मुळात वाचण्यासारखीच वाल्मिकी रामायणातली. मी जे सगळं आपल्याला सांगतोय हे वाल्मिकी रामायणामधलं सांगतोय. जो मूळ इतिहास ग्रंथ श्री रामचंद्रांचं चरित्र जे आहे ते आहे असं सांगण्याचा मी प्रयत्न करतो की ती मुळात वर्णनं सगळी वाचण्यासारखी आहे. की व्यापाऱ्यांनी रस्ते सगळे गजबजून गेलेले होते, पाय टाकायलाही कुठे जागा नाही. अयोध्या नव्या नवरीसारखी सजलेली होती, शृंगारलेली होती. गुढ्यात तोरण पताका उभे केलेले, सडा संमार्जन झालेले आहे, मोठ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अयोध्येमध्ये उद्या प्रभू श्रीरामचंद्र राजे होणार आहेत याचा आनंद प्रत्येक अयोध्यावासी नागरिकाच्या मनामध्ये ओसंडून वाहत होता, अगदी दुधासारखा उतू जात होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महाराज दशरथ कैकेयीच्या महालामध्ये आले तेव्हा ती तिथं नाही आणि क्रोधागारामध्ये आहे कळलं. तेव्हा तिथं गेल्यानंतर त्यांना त्याचं कारणही कळलं आणि तिनं 2 वर मागून घेतले की एका वरानं भरताला हे सिंहासन मिळावं आणि श्रीरामचंद्रांना वनवासामध्ये पाठवावं. आणि हे ऐकल्यानंतर महाराज दशरथांना वाईट वाटलं, ते मूर्छित झाले. त्यांनी परोपरीनं तिची मनधरणी केली पण ती काही बदली नाही. ती बदली नाही याचं कारण काही गोष्टी चांगल्या आणि वाईट ह्या परंपरेने येत असतात. कैकेयीची माता देखील अशीच होती. कैकेयीच्या मातेनं कैकेयीच्या पित्याला देखील असाच त्रास दिलेला होता. याचं उदाहरण एक गोष्ट पुढे सुमंत्रानं सांगितलेली आहे आणि तिनेही असाच प्रसंग निर्माण केला होता, पण मी त्या खोलामध्ये जात नाही आता. आणि त्यावेळेला महाराज दशरथांनी श्रीरामांना पुन्हा बोलवून घेतलं होतं. गंमत अशी होती की महाराज दशरथांनी त्यांना आधी सांगितलं होतं की तुला आता यज्ञराज्याभिषेक होणार आहे. ते सांगण्यासाठी जेव्हा बोलवलेलं होतं तेव्हा श्रीरामचंद्र रथामधून येत असताना ससैन्य ते आलेले. लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा इतकी प्रचंड गर्दी केलेली होती, पुष्पवृष्टी केली आणि आपल्या या नेत्याचं त्यांनी स्वागत केलेलं होतं. श्रीराम आपल्या वडिलांच्या महालामध्ये गेलेले होते, त्यांनी राजधर्माचा उपदेश केलेला होता आणि श्रीराम पुन्हा आपल्या महालामध्ये आले. आणि हा सगळा प्रकार रात्रीच्या वेळेला घडल्यानंतर जेव्हा सुमंत्र पुन्हा बोलवायला आला तेव्हा श्रीराम आले परत. त्यांना असं वाटत होतं की वडिलांना काहीतरी राजधर्माचा उपदेश आपल्याला पुन्हा करायचा असेल म्हणून त्यांनी बोलावले. आल्यानंतर ही सगळी परिस्थिती बघितली. श्रीरामांच्या बुद्धीला त्याचं सहज आकलन होणार होतं, त्यांच्या बुद्धीला अगम्य असं काही नव्हतं. आणि वडील काही बोलत नाहीयेत तेव्हा त्यांची आई सावत्राई कैकेयी असं म्हणाली की त्यांना जे सांगायचे ते तू ऐकशील अशी त्यांना खात्री नाही. तेव्हा श्रीराम असं म्हणाले की मी आई आणि वडील हे 2 मानत नाही. तेव्हा त्यांच्या मनात काय तू सांग, वडील बोललेत असंच मला वाटेल. आणि दुसरी गोष्ट, रामोद्वीर नाभिभाषते, मी एकदा प्रतिज्ञा घेतली की तुम्ही सांगाल ते मी ऐकेन, हे मला दुसऱ्यांदा सांगण्याची गरज नाही कारण राम 2दा बोलत नाही. एकदा सांगितलं त्याचा प्रतिपाळ ते करणारच. आणि मग तिने हे सगळं सांगितलं की तुला वनवासामध्ये जायचंय असं तुझ्या वडिलांच्या मनात आहे आणि 14 वर्ष वनवासात जायचे आणि हे राज्य भरताला द्यायचंय. इथं श्रीरामचंद्रांचं चरित्र वेगळं आहे. त्यांनी हे का म्हणून सुद्धा विचारलं नाही. हे असं का असंही विचारलं नाही. ते म्हणाले ठीक आहे, हे फक्त माझ्या वडिलांच्या तोंडून मला ऐकायचंय. त्याच्यावरती महाराज दशरथ काही बोलले नाहीत कारण त्यांच्या मनात ही गोष्ट घडावी असं नव्हतंच. ते पुन्हा मूर्छित झाले. त्यावेळेला कैकेयी त्यांना असं म्हणाली की तू जोपर्यंत वनात जायला निघत नाहीस तोपर्यंत त्यांच्या मनाला समाधान मिळणार नाही, त्यामुळे तुला आजच वनात जायचंय. श्रीरामांनी दोघांचाही निरोप घेतला. कौसल्याच्या महालामध्ये आले. तिला सांगितलं की मी वनवासात जाणार आहे. आपल्याला माहिती असतं की तिनं खूप शोक केला, तिचा विलाप आहे की तू जाऊ नकोस, माझ्यावरती हा सगळा कठीण प्रसंग. आणि शेवटी कैकेयीनं डाव साधला वगैरे, किंवा मला तरी तू वनवासामध्ये घेऊन जा. तेव्हा श्रीराम आपल्या मातेला कौसल्याला असं सांगतात की पतीचा सांभाळ अखेरपर्यंत करणं हा पत्नीचा धर्म आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आज माझ्या वडिलांची परिस्थिती इतकी करुण आहे की तुझ्याशिवाय त्यांचा प्रतिपाळ कोणीही करू शकणार नाही. कारण कैकेयीनं त्यांच्या मनावरती इतका जो खोल बसेल असा घाव घातलेला आहे, त्यातला त्यांना सावरणं खूप अवघड आहे. म्हणून तू त्यांची सेवा करण्यासाठी इथं राहणं हे माते आवश्यक आहे. कौसल्या ही शास्त्रार्थ करण्यात निपुण होती. तिलाही त्यांनी पटवून दिलं
लक्ष्मणानं श्रीरामांना असं सुचवलं की आपण वडिलांनाच बंदिवासात घालू आणि तू राज्यावरती बस. हा पराक्रम जो आहे माझ्या अंगी, त्याने इंद्र जरी समोर आला तरी मी त्याचा पराभव करेन, तू त्याची काळजी करू नकोस. तेव्हा श्रीरामांनी सांगितलं, लक्ष्मणा, ही रघुवंशाची परंपरा नव्हे, की वडिलांना तुरुंगात पाठवायचं आणि मुलांना राज्यावर बसायचं, ही रघुवंशाची परंपरा नाही. एका क्षणी महाराज दशरथही असं म्हणाले की तू कैकेयीचा ऐकू नकोस, तू माझा निग्रह कर, म्हणजे मला बंदिवासात घाल आणि तू राज्याभिषिक्त हो, हे राज्य तुझं आहे. त्यालाही श्रीरामांनी नकार दिला. सीतामाई त्यांच्या पाठोपाठ निघाल्या आणि हे सगळे वनवासामध्ये जेव्हा जायला निघाले तेव्हा संपूर्ण अयोध्या श्रीरामांच्या मागे निघाली. हे श्रीरामचंद्रांचं चरित्र आहे. आपल्या नेत्याच्या मागे स्वयंस्फूर्तीनं अयोध्येतले नागरिक अनुनय करतायत, मार्गक्रमण करतायत आणि सुमंत्राला सांगतात की सुमंत्रा, तू तरी थांब, की श्रीराम आम्हाला वनात जात आहेत हे दृश्य बघवत नाही आणि ते जाणारच असतील तर ते का घडलं हे तरी आम्हाला कळू दे, की काही क्षणानंतर श्रीरामचंद्र राज्यावरती बसणार हे आम्ही बघितलेलं स्वप्न क्षणार्धात भंग झालं आणि आता ते वनवासामध्ये निघाले. हे जर कैकेयीनं केलं असेल आणि महाराज दशरथांना त्याला अनुमती द्यायला लागली असेल तरीही आमची हरकत नाही, पण मग आम्ही श्रीरामचंद्रांच्या मागोमाग जातो. वनवासामध्ये ते ज्या शिळेवरती अधिष्ठित होतील तेच आमचं अयोध्येचं राजसिंहासन असेल आणि तीच आमची अयोध्या असेल. असं लोकांचं प्रेम श्रीरामचंद्रांच्या वरती होतं. इथं श्रीरामचंद्रांचं चरित्र वेगळं आहे, विशेष आहे. आता सुमंत्र निघालेला असताना महाराज दशरथ त्यांना असं म्हणायला लागले की सुमंत्रा, तू थांब, माझा राम इथून निघून जातोय हे मला बघवणार नाही आणि मी क्षणभरही जगू शकणार नाही, तू जाऊ नकोस सुमंत्रा. सुमंत्राची पंचाईत अशी होती की राजाची आज्ञा तर ऐकली पाहिजे आणि राम त्याला असं म्हणतात की सुमंत्रा, तू एक क्षणभर सुद्धा थांबू नकोस. तेव्हा सुमंत्राची पंचाईत झाली मोठी. सुमंत्र म्हणाला, मी काय करू? राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, पण ते समयज्ञ आहेत, ते प्रसंगावधानी आहेत. आजच्या आज अयोध्येतून आपल्याला बाहेर पडायचे, वनवासाचा स्वीकार करायचा एकदा त्यांनी पत्करलेलं होतं मनानं. त्यांनी सुमंत्राला असं सांग, राजानं जर तुला याचा जाब विचारला म्हणजे महाराज दशरथांनी, तर त्याला असं सांग की रथचक्रांच्या आवाजामध्ये त्या घरघरीमध्ये मला तुमचं बोलणंच ऐकू आलं नाही, पण ताबडतोब आपल्याला इथून बाहेर पडायचे, मी एक क्षणभर सुद्धा अयोध्येत राहणार नाही. आणि ते अयोध्येच्या बाहेर पडले. अयोध्येच्या बाहेर पडणे ही गोष्ट सामान्य नव्हती. श्रीराम स्थितप्रज्ञ आहेत, श्रीराम निस्पृह आहेत हे खरंय, पण त्याबरोबर त्यांना अनेक गोष्टींचा त्याग अयोध्येतून बाहेर पडत असताना करावा लागला. त्यांचा प्रासाद अत्यंत भव्य होता. त्यांच्या प्रासादाचं रक्षण नेहमी त्यांच्या विश्वासातले मित्र करत असत. त्या प्रासादामध्ये प्रचंड संपत्ती होती. प्रासादात येण्यासाठी रथाची आवश्यकता लागत असे, इतका मोठा भव्य आणि दिव्य तो प्रासाद होता. त्या प्रासादाच्या परिसरात विपुल मोर होते आणि हरणं होती. ज्या आक्षेपकांनी श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर हा आक्षेप घेतलेला आहे की त्यांना कांचन मृगाचा मोह पडला, त्यांनी लक्षात घ्यावं, श्रीरामांच्या स्वतःच्या प्रासादात अनेक हरणं होती, तर त्यांना मोह वगैरे पडण्याची काही शक्यताच नाही. आणि या सगळ्याचा त्यांनी त्याग केला. आपली सगळी संपत्ती त्यांनी दान करून टाकलेली आहे. आणि मग श्रीरामचंद्र निघाले होते. वल्कल धारण केली. मनाची केवढी स्थितप्रज्ञता, केवढं प्रसंगावधान आणि हृदयाचं केवढं औदार्य असावं लागेल की राजमुकुट ज्यांच्या मस्तकावरती विराजमान होणारे, राजवस्त्र धारण करायची आहे असा हा युवराज एका क्षणार्धामध्ये वल्कल धारण करतो, जटा धारण करतो आणि वनवासामध्ये निघून जातो. केवढं अलौकिक चरित्र आहे. आणि श्रीराम निघाले आणि सगळी अयोध्या त्यांच्या मागे गेलेली होती. त्या रात्रीचा मुक्काम नदीच्या किनारी झाला. त्यावेळेला सकाळी श्रीरामचंद्र सुमंत्राला असं म्हणाले की हे लोक उठण्यापूर्वी तू आम्हाला दुसऱ्या मार्गाने घेऊन जा. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या मार्गाने त्यानं श्रीरामांना नेलं आणि लोकांना याची काही कल्पना नव्हती. शेवटी सकाळी लोक उठले आणि अयोध्येला परत आले. इकडं त्यांनी गोमती नदी ओलांडली. अजून काही नद्या त्यांना ओलांडाव्या लागल्या आणि ते गंगेच्या काठावरती आले. तिथं गुहाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण गुह त्यांना असं म्हणाला की तुम्ही तुमच्या राज्याचा स्वीकार करू शकत नाही, पण माझ्या राज्याचा तुम्ही स्वीकार करू शकता, कारण तुम्हाला अयोध्येतून वनवासामध्ये पाठवलेलं आहे, गुहाच्या राज्यामधून नाही.
आपल्या डोळ्यासमोर जी गुहाची प्रतिमा असते, कोणीतरी तिथं अरण्यात राहणारा कुठला तरी एक नावाडी, अशी त्याची प्रतिमा नाहीये. तो एका वैभव संपन्न राज्याचा राजा आहे. या नद्यांचे उतार हे त्यांनी नेहमी रोखून धरले. ज्यावेळेला भरत श्रीरामांना आणण्यासाठी निघाला तेव्हा पुढे गुहाच्या मनात त्याच्याबद्दल शंका होती. तेव्हा याच गुहानं 500 युद्धनौका आणि 10,000 योद्धे नावाडी सिद्ध ठेवलेले होते भरताशी युद्ध मांडण्यासाठी. एवढं त्या गुहाचं सामर्थ्य आहे. त्या गुहाच्या राज्याचा सुद्धा श्रीरामांनी स्वीकार केला नाही आणि त्याला असं म्हणाले, मी तुझ्या राज्यात तर पाऊल ठेवणारच नाही. आणि त्यांनी बाहेर तृणशय्या तयार करायला सांगितली आणि त्या तृणशय्येवरती श्रीराम आणि सीता या दोघांनी निद्रा घेतली. गंगा पार झाल्यानंतर भरद्वाजांच्या आश्रमात आले. भरद्वाजांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही इथं राहा, पण श्रीराम राहिले नाहीत. कारण श्रीराम असं म्हणाले, आम्ही जर इथं राहिलो तर तुम्हाला इथं येऊन लोक भेटणार, बोलणार, अनेकांचं येणं जाणं राहील आणि तुमच्या आश्रमाला त्याचा उपद्रव होईल. आणि म्हणून ते तिथून निघून अंती चित्रकूटावरती आले. या सगळ्या प्रवासाचा आपण श्रीरामचंद्रांचं चरित्र म्हणून जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात अशी येते की आपल्याला राज्य द्यायचं नाही हे जेव्हा कैकेयीच्या मनामध्ये आहे तेव्हा श्रीराम भांडत बसले नाही. त्यांचं सामर्थ्य निश्चित होतं. वडिलांच्या मनातही असंच होतं श्रीरामचंद्रांनी ते राज्य घ्यावं, पण श्रीरामांनी ते घेतलं नाही. याचं कारण वंश परंपरा जपायची ती अशी जपायची असती. आपल्या राज्याची वाटणी घेऊन वंश मोठा होत नाही, ते राज्याची परंपरा पुढे चालत नाही. भारतीय राजनीतीचा हा दंडक आहे. म्हणजे अगदी समर्थ रामदासस्वामींच्या शब्दात अलीकडच्या सांगायचं तर आहे तितुके जतन करावे, पुढे आणखी मिळवावे, हा भारतीय राजनीतीचा दंडक आहे. आणि तो श्रीरामचंद्रांना त्याचं आकलन पुरेपूर होतं. इकडं एक प्रसंग मात्र असा आहे की त्यांना या सगळ्याचं वाईट मनात कुठेतरी वाटलेलं होतंच. तेही त्यांनी की कैकेयीनं हे का केलं हेही श्रीरामांनी प्रकट केले. ते मुळात वाचण्यासारखं आहे. तेवढा एकमेव प्रसंग असा आहे की जिथं त्यांनी कैकेयीची निंदा केलेली आहे. असा एकमेव प्रसंग वाल्मिकी रामायणामध्ये आहे. पण श्रीराम इकडे आल्यानंतर भरत आला हे सगळं कळलं. भरतानं आईची निंदा केली आणि भरत श्रीरामांना परत आणण्यासाठी आला. श्रीरामांना मनुष्य स्वभावाचं आकलन किती विलक्षण होतं आपण बघू की ज्या वेळेला भरत येतोय हे लक्ष्मणाने सांगितलं आणि लक्ष्मणाला असं वाटलं की भरत आपल्यावरती आक्रमणच करतोय, त्या लक्ष्मण त्याच्याशी युद्ध करायला आणि भरताचा वध करायला सिद्ध झालेला होता. श्रीरामांनी शांतपणाने लक्ष्मणाला सांगितलं, तुला जर राज्य हवं असेल तर सांग, मी भरताला सांगून तुला राज्य देववतो. पण भरत हा आपला बंधू आहे, तो आपल्यासारखाच निस्पृह असणार आहे याबद्दल तू खात्री बाळग. आणि भरत आल्यानंतर त्याने श्रीरामचंद्रांना जे बघितलं की आपल्या पर्णकुटीमध्ये दर्भासनावरती श्रीरामचंद्र बसलेले, सीतामाई आहे, लक्ष्मण आहे आणि वल्कल धारण केलेली आहे, जटा धारण केलेली आहे. हे सगळं बघितल्यानंतर भरताला खूप वाईट वाटलं आणि भरताने श्रीरामांच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि खूप चर्चा झाली. तो शास्त्रार्थ मूळचा वाचण्यासारखा आहे. आणि त्या वेळेला रामांनी इतक्या अनभिज्ञपणानं, इतक्या सहजपणानं विचारलं की भरता तू इथं आलायस, मला माता तर दिसतायत, वडील मागून येत आहेत का तुझ्या? वडील कुठे आहेत आपले? आणि भरतानं सांगितलं की तुम्ही बाहेर पडल्यानंतर 6व्या रात्री महाराज दशरथांचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. श्रीरामांच्या अश्रूंचा बांध कुठला, त्यांनी संयमानंतर आपल्या भावना आवरल्या आणि महाराज दशरथांचं और्ध्वदेहिक केलं. ते झाल्यानंतर वसिष्ठ, जाबाली, भरत आणि अनेकांनी श्रीरामांना असं समजून सांगितलं की वडील गेले, वचन संपलं, तुम्ही अयोध्येमध्ये परत चला, राजसिंहासन तुमचं आहे. आणि तिथं भरतच सांगतोय मी या राज्याचा स्वीकार करणार नाही, तिथं कोणताच प्रत्यय राहत नाही. भरतानं पुन्हा पुन्हा सांगितलं. श्रीरामांची विद्वत्ता इतकी असामान्य आहे, इतकी अलौकिक आहे की त्यांनी वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षींचं मत सुद्धा खोडून काढलं, जाबालींचं मत खोडून काढलं. त्यावेळेला भरताने एक अतिशय मार्मिक मुद्दा उपस्थित केला. तो असं म्हणतो, वडिलांची इच्छा होती की एकानं वनवासात जावं आणि एकानं राज्याचा स्वीकार करावा. मग मी वनवासात 14 वर्ष तुमच्याप्रमाणे राहतो आणि तुम्ही राज्याभिषिक्त व्हा.
त्यावेळेला श्रीराम त्याला असं म्हणतात की भरता, वडिलांनी हे स्पष्टपणानं सांगितलंय की मी वनवासामध्ये राहावं आणि राज्याचा स्वीकार तू करावास. वडिलांचं वचन पाळणं हे तुला आणि मला दोघांनाही बंधनकारक आहे. जसं मी वनवासात राहून त्यांचं वचन पूर्ण होणार आहे, तसंच तू राज्यात अभिषिक्त होऊन त्यांचं वचन पूर्ण होणार आहे. हे सांगण्यासाठी खरोखरी वज्रादपि कठोर आणि हे जे भवभूतीचं वचन आहे त्याची पुनःप्रचिती येते. केवढं विशाल हृदय पाहिजे, केवढी निस्पृहता पाहिजे, केवढं वैराग्य पाहिजे की मला राज्य नको. आणि मग ते सगळं अजरामर तत्वज्ञान श्रीरामांनी त्याला सांगितलं. आपल्याला माहिती आहे, पराधीना आहे जगती, पुत्र मानवाचा जे घडलं त्याला काही नाही लाज आहे. ही सगळी गोष्ट बघताना आपल्याला असं जाणवतं की जगाच्या इतिहासामध्ये राज्य हवं म्हणून भावाभावांची भांडणं झाली आहेत, युद्ध झालेली आहेत, एकमेकांचे प्रसंगी प्राण सुद्धा घेतलेले आहेत. पण एकमेव आपल्या भारतीय इतिहासातले असं उदाहरण आहे की ज्यानं जगापुढा दीपस्तंभ निर्माण केला की दोन्ही भावांचा वाद आहे, मतभिन्नता आहे, पण ते राज्य नको म्हणून आहे. आणि भरतानं श्रीरामांचा आग्रह मानला, पण तो अशा पद्धतीनं तुम्ही वनवासात राहा मला मान्य, पण तो त्यांच्या पादुका त्या राजसिंहासनावरती ठेवून त्यांच्या नावे राज्यकारभार करत राहिला. श्रीरामचंद्रांच्या इतिहासाचं चरित्राचं आकलन करताना लक्षात घ्यावं लागतं की तो एका राजवंशाच्या इतिहासाचा भाग आहे. आणि श्रीरामांनी राज्याचा त्याग करून त्या राजवंशाची परंपरा जितक्या प्रभावीपणानं पुढे नेली तितकी त्या राज्याचा स्वीकार करून नेता आली असती की नाही याबद्दल शंका आहे. ही निस्पृहता, हा धोरणीपणा, इथं श्रीरामचंद्रांचं चरित्र वेगळं आहे. पुढचे अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहेत, ज्याच्यामध्ये शूरपणखेचा प्रसंग आहे, ज्याच्यामध्ये खरं दूषण त्रिशिरास यांच्या बरोबर झालेल्या युद्धाचा प्रसंग आहे. की शूरपणखेचं नाक आणि कान कापलं हे माहिती असतं, पण त्याच्याबरोबर 14,000 राक्षस प्रभू श्रीरामचंद्रांनी काही तासामध्ये मारून टाकले, त्यांचा वध केला. ते जे घनघोर युद्ध होतं ते सुरू होण्यापूर्वी तेव्हा शूरपणखा त्या खराकडे गेली आणि तिने सांगितलं की श्रीरामांनी माझी ही दशा केलेली आहे, तर तू त्यांचा प्रतिशोध घे. तेव्हा खरं दूषण त्रिशिरास हे 14,000 सैन्य घेऊन श्रीरामांच्यावरती चालून आले. तेव्हा आकाशामध्ये देव आणि गंधर्व असं म्हणत होते की हे 14,000 राक्षस आहेत आणि श्रीराम एकटे युद्ध कसं होईल. आणि श्रीरामांनी 14,000 राक्षसांचा वध केला. त्यांनी दूषणाचा वध केला, त्यांनी त्रिशिरसाचा वध केला. आणि खर आणि श्रीराम यांचं एक भयंकर युद्ध झालं आणि त्याबरोबर त्यांचं एक वाघ युद्धही प्रसिद्ध आहे. त्याच्याने खरानं श्रीरामांना वाघ काढत केलं. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीराम असं म्हणतात, राजा कसा असावा ना आणि योद्धा कसा असावा याचा तो मूर्तिमंत आदर्श आहे. श्रीराम खराला असं बजावतात, उद्वेजनीयो हि भूतानां नृशंस पापकर्मकृत त्रयाणामपि लोकानां ईश्वरोपि न तिष्ठति. लोकांना त्रास देणारा, संत्रस्त करणारा त्रैलोक्याचा स्वामी असेल तरी तो माझ्या पुढे टिकू शकणार नाही. ज्यानं लोकांना त्रास दिला त्याचा प्रतिशोध मी घेणारच. तुम्ही राक्षसांनी या ऋषींना त्राही भगवान करून सोडलेले आहेत, अनेक ऋषींना तुम्ही मारून टाकले, त्याचा प्रतिशोध मी घेणार. आणि दुसरं तत्व त्यांनी त्याला सुनावलं, अवश्यम लभते करता फलम पापस्य कर्मणः. पाप करणाऱ्याला त्याच्या पापकृत्याचं फळ हे मिळणारच आहे. आणि त्यांनी खराचा वध केला. त्या युद्धानं श्रीरामांची कीर्ती दिगंत पसरली. ती केवळ देवांपर्यंत गेली नाही, ती रावणापर्यंतही कीर्ती गेली. श्रीरामांचं अलौकिक युद्ध नेतृत्व वारंवार सातत्यानं आपल्यासमोर मांडणं हे तितकंच आवश्यक आहे. कुटुंबात ते सौम्यपणानं वागले, निस्पृहपणानं राज्याचा त्याग केला. कुटुंबामध्ये दुही भांडणं होऊ दिली नाही. ही जशी बाजू आहे तशी रणांगणामध्ये ते अत्यंत प्रखर होते. ही त्यांच्या चरित्राची अतिशय महत्वाची बाजू आहे. ती इतकी महत्वाची आहे की या युद्धामधून वाचलेला रावणाचा एक हेर अकंपन तो रावणाकडे गेला आणि म्हणाला, तुझं जनस्थानातलं ठाणं हे श्रीरामांनी जिंकून घेतलेलं आहे. तू आता भारत पादाक्रांत, हे आर्यावर्त पादाक्रांत करण्याचा, ही भूमी पादाक्रांत करण्याचा विचार सोडून दे. आणि श्रीरामांची युद्ध करून जर त्यांच्यावर विजय मिळवू इच्छित असशील तर तोही विचार तू सोडून दे. याचं कारण असं आहे की त्यांच्यासारखं युद्ध नैपुण्य मी आज ताग्यात बघितलेलं नाहीये. ते धनुष्याला बाण लावतात कधी, त्याचा प्रयोग कधी करतात आणि शत्रूचा समोरचा नाश कधी करतात हे कळतच नाही. विद्युल्लतेपेक्षा अधिक चपळाईनं ते हे करतात.
आणि तुला जर त्यांच्यावरती विजय मिळवायचा असेल तर एकच गोष्ट तू करू शकतोस, त्यांची पत्नी जी सीता, तिच्यावर त्यांचं निरतिशय प्रेम आहे, तिचं तू हरण कर. जो तुझा धर्म आहे त्याप्रमाणे तू हरण कर. श्रीराम अगतिक होतील, मनानं कुठंतरी खसतील आणि मग तू त्यांचा पराभव करू शकशील. ही राक्षसांची कूटनीती होती. आणि हे करण्यासाठी रावण गेला. त्यानं मारीच्याला गळ घातली, पण मारीच्यानं त्याला परत पाठवलं आणि मग शूर्पणखा तोवर तिथपर्यंत गेली राजसभेमध्ये रावणाच्या, आणि तिनं त्याला हे सगळं सांगितलं. यथाकाली रावण आला. रावणानं मारीच्याला विनंती केली. मारीच असं सांगतोय, रावणा तू हा नाद सोडून दे. रामांना युद्धात जिंकणं शक्य नाही आणि त्यांच्या पत्नीचा हरण तर तू करू नकोस, कारण तुझ्या हातानं तू तुझ्या वस्त्रामध्ये अग्नी बांधून घेशील. हे मारीच सांगतोय. राम 16 वर्षाचे असताना त्यांनी माझा पराभव केलेला होता, त्याचा धाक माझ्या मनामध्ये अजून बसतोय. तो धाक इतका विलक्षण आहे. मारीच सांगते रावणाला की मी र या अक्षरानं सुरू होणाऱ्या कुठल्याही शब्दाचा विचार सुद्धा करत नाही. मी रत्न म्हणत नाही, मी रथ म्हणत नाही. इतका धाक माझ्या मनात श्रीरामांच्या बद्दल आहे. पण शेवटी मारीच्याला यावं लागलं. मारीच जेव्हा आला त्या बऱ्याच जणांची धारणा अशी आहे की श्रीरामांनाही त्या सोन्याच्या हरणाचा मोह पडला. आपल्याकडे त्याच्यावर गीतं लिहिली गेली, त्याच्यावरती सुभाषितं लिहिली गेली की बघा विनाशकाले विपरीत बुद्धी, कशी वेळ बुद्धी फिरते. पण यात वाल्मिकी रामायणात तरी काही तथ्य दिसत नाही. श्रीराम लक्ष्मणाला असं सांगून जातात, मारीच नावाचा एक राक्षस, मायावी राक्षस, जो आपल्याला माहिती आहे, विदित आहे की ज्याचा पराभव मी एकदा नाही 2दा केलेला आहे, तो मारीच नावाचा राक्षस सोन्याच्या हरणाचं रूप घेऊन फिरतोय. मी त्याचा वध करायला जातोय. केवढी समयज्ञता, केवढा अभ्यास, केवढी चतुरस्र बुद्धी आणि केवढी चतुरस्र दृष्टी. मारीचाचा वध केल्यानंतर श्रीरामांना जेव्हा लक्षात आलं की सीतामाई ह्या आश्रमामध्ये नाहीये, तेव्हा आपल्या पत्नीसाठी त्यांनी केलेला शोक जो आहे तो मुळातून वाचून बघण्यासारखा आहे. अपि ग्रावारोदिती दलती वज्रस्य हृदयम, दगडाला सुद्धा पाझर फुटेल आणि वज्राचं हृदय सुद्धा हे लावून जाईल, असा अश्रुपात, असा शोक श्रीरामांनी केलेला आहे. आपल्या पत्नीबद्दल त्यांना वाटणारं विलक्षण प्रेम. श्रीराम असं म्हणतात, लक्ष्मणा मी पर्णकुटीत आल्यानंतर हसत मुखानं न स्वागत करायला ती नाही, हे जेव्हा माझ्या मनामध्ये येतं, कारण आता तिचं हरण कुणीतरी केलंय, हे बघितल्यानंतर मला त्या पर्णकुटीमध्ये प्रवेश करावा असं वाटत नाही. श्रीरामांच्या चरित्रामध्ये शोक हा त्यांचा स्थायी भाव नाहीये. दुर्दैवानं बऱ्याच जणांनी असं चरित्र रंगवलं की शोक हा त्यांचा स्थायी भाव आहे. करुण रसाला, सौम्यपणाला त्यांच्या चरित्रामध्ये प्राधान्य आहे. तसं नाही. काही काळ त्यांना हा जरी शोक त्यांच्या मनावरती अधिराज्य करत असला तरी थोड्या वेळानं श्रीरामांचा मूळचा वीर रस क्षात्र वृत्ती उफाळून आली आणि ते म्हणाले, मी त्रैलोक्य उद्ध्वस्त करून टाकतो, त्रैलोक्य जाळून टाकतो. जिथं कुठं माझी सीता लपवून ठेवलेली असेल तिचा मी शोध घेईन. आणि मग तो शोध घेत घेत बऱ्याच गोष्टी पुढे घडलेल्या आहेत. पण मला ही गोष्ट अशी नमूद करायची असते, मला ही नेहमी सांगायची असते की आपल्या पत्नीविषयी किती प्रेम आहे. आणि ज्या ज्या लोकांना असं वाटतं की पुढे सीतामाईंचा त्यांनी त्याग केलेला आहे, तर तो एक अतिशय वादाचा विषय की सीतामाईंचा त्याग का केला. तर श्रीरामांची भूमिका ही अतिशय वेगळी होती. आणि जेव्हा आपण मूळ वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करू म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की श्रीरामांनी सीतामाईंचा त्याग केलेला नाहीये. श्रीरामांनी सीतामाईंच्या त्याग करण्याची जी गोष्ट आपल्याला आलेली आहे, ऐकलेली आहे, आणि ती समजूत इतकी पक्की झालेली आहे की आज जर आपल्याला येऊन कोणी सांगितलं की अरे अशी गोष्ट घडलेली नाही, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. ही कथा आली आहे ती वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात आलेली आहे. आणि वाल्मिकी रामायणाची समाप्ती ही युद्धकांडाच्या वेळी श्रीरामचंद्रांना जेव्हा राज्याभिषेक झाला तिथं झालेली आहे. हे सांगायचं कारण असं आहे की श्रीरामांच्या मनात आपल्या पत्नीविषयी निरतिशय आदर आणि स्नेह बसत होता. आणि एकूणच श्रीरामांचं जे धोरण आहे ते अशा पद्धतीचं होतं, कारण त्यांनी अहल्येचा उद्धार जो केला त्यावेळेला त्यांनी गौतमांना तिचा स्वीकार करायला भाग पाडलेलं होतं, गौतमांसारख्या ऋषींना. याचा विसर दुर्दैवानं पडतो. आपल्याकडे असं होतं की मूळचं चरित्र वेगळं असतं आणि त्याच्यावर इतकी पुढं चढत जातात की मूळची जी खरी गोष्ट आहे ती आपल्याला खोटी वाटायला लागते. महाभारतामध्ये सुद्धा रामकथा जेव्हा आलेली आहे, पांडव वनवासात जात असताना, त्या रामकथेत सुद्धा सीता त्यागाचा उल्लेख नाही.
पण प्रस्थापित कल्पनांना धक्का देणारी ही गोष्ट असते, जेव्हा पचनी पडेल थोडासा वेळ लागतो या सगळ्या गोष्टी. पण त्यात मतमतांतर असू शकतात. संशोधन हे नेहमी वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत असतं. पण श्रीरामांनी जेव्हा दक्षिण दिशेचा मार्ग स्वीकारला आणि सुग्रीवाशी त्यांचं सख्य झालं, त्यानंतर त्यांनी वालीचा वध केला. वालीच्या वधाबद्दल श्रीरामांना नेहमी दूषणं दिली जातात. कांचनमृग आणि वालीचा वध या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल श्रीरामांच्या वरती आक्षेपकांनी व्यवस्थित आक्षेप घेतलेले आहेत, त्यांची निंदा केलेली आहे. तसं करायचं कारण आहे असं मला वाटत नाही, कारण श्री रामचंद्रांचं चरित्र हे एका राजपुरुषाचं चरित्र आहे आणि त्याला राज्यकरण करावंच लागतं. वाली हा रावणाचा मित्र आहे. मैत्री कुणामध्ये होती? समान विचाराच्या लोकांमध्ये मैत्री होते. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. रावणानेही अनेक स्त्रियांचं हरण केलं होतं. रावणाचीही अन्यायी राजवट होती, वालीचीही तशीच होती. आणि त्यामुळं वालीचा वध करणं हे क्रमप्राप्त होतं. आणि रावणाचा पराभव करायचा असेल तर आधी रावणाचे शत्रू संपवले पाहिजे, रावणाचे मित्र संपवले पाहिजेत, हा साधा सिद्धांत आहे. आणखीन एक कल्पना मनामध्ये असती की जो वध केला तो पाठीमागून केला, पाठीमागून बाण मारला, वालीच्या पाठीत बाण मारला, तर वालीच्या पाठीत बाण मारलेला नाही, बाण जो घुसलाय तो वालीच्या छातीमध्ये घुसलेला आहे. याचं प्रत्यक्ष प्रमाण वाल्मिकी रामायणात आहे. जेव्हा तारा त्या रणांगणामध्ये आली त्यावेळेला घाबरलेले, भयभीत झालेले, दशदिशांना पळत सुटलेले वानर तारेला असं सांगतात की श्रीरामचंद्रांचा असा भयंकर असणारा बाण हा वालीच्या वक्षस्थळामध्ये घुसलेला आहे. तर बाण पाठीमागून मारला नाही हे तर निश्चित आहे. वालीचा वध करणं हेही तितकंच आवश्यक होतं, राजनीतीच्या दृष्टीनं आवश्यक होतं. याच्या नंतर एक प्रसंग आपल्याला फारसा माहीत नसतो, म्हणून तो मी मुद्दाम सांगतो की सुग्रीवाशी सख्य झालं, सुग्रीवाला राज्य परत मिळालं आणि सुग्रीव त्या राज्याच्या उपभोगामध्ये गुंतून बसला. ते रामांचं एक चरित्र, एक चित्र, त्यांची प्रतिमा आपल्यासमोर फारच सौम्य, फारच मवाळ अशी उभी केलेली असते, ती तशी नाही. श्रीरामांच्या मनामध्ये सतत क्षात्र धर्म बसत होता. आणि ज्या वेळेला सुग्रीव या सगळ्याला वेळ लावते असं श्रीरामांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला बोलावलं आणि सांगितलं की जा माझा निरोप सांग तू सुग्रीवाला. काय निरोप होता तो? न ससंकुचित पंथाः येन वाली हतो गतः समये तिष्ठ सुग्रीव मा वाली पथमन्वगाः. की वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग संकुचित नाही, बराच मोठा आहे. तू वचन पाळ, तू वालीच्या मार्गाने जाऊ नकोस. आणि मी वालीचा एकाच बाणात वध केलाय, तुझा सगळ्या बांधवांसह मी वध करेन. हा निरोप श्रीरामांनी सुग्रीवासाठी पाठवलेला होता. सुग्रीवाने दशदिशांना वानर पाठवले. हनुमंत हा शेवटी देवी सीतेचा शोध घेऊन आला आणि त्यानं जे श्रीरामांना सांगितलं त्यानं श्रीरामांचं हृदय हे अतिशय आनंदाने भरून गेलं. दृष्टा सीता, की मी सीतेला त्या अशोक वनामध्ये बघितलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी सुंदरकांड आणि युद्धकांड अशी 2 कांड रामायणाची लिहिलेली आहेत मराठीमध्ये. श्लोकबद्ध आहे सगळी रचना. त्यात फार सुंदर ओळ आहे. मारुतीरायांनी येऊन सांगितलं श्रीरामांना, अशोकी जगन्मात कल्याण आहे, की अशोक वनामध्ये जगन्माता म्हणजे सीतामाई कल्याण रूप आहे, सुखरूप आहे. आणि मग श्रीरामचंद्र युद्धासाठी गेले. सगळ्या चरित्रात बघण्यासारखी गोष्ट आहे, त्यांनी एकदाही रावणाला निरोप पाठवला नाही, एकदाही विचारलं नाही बाबा रे तू सोडून देणारेस का, शक्यतो युद्ध नको, युद्ध टाळता आलं तर बघ, दोन्ही बाजूंचं कशाला नुकसान करायचं, केवढी अपरिमित हानी होईल, बिचाऱ्या सुग्रीवाला त्रास, सुग्रीवाच्या सैन्याला त्रास, रावणाच्या लंकेतल्या लोकांना त्रास. हा विचार रावणानं करायचा असतो, रामांनी नाही. याची बरोबर जाणीव श्रीरामांना होती. प्रश्न असा होता की अथांग सागराचं उल्लंघन कसं करायचं. 3 दिवस समुद्राची आराधना केली तरी समुद्र प्रसन्न झाला नाही. त्यावेळेला श्रीराम लक्ष्मणाला असं म्हणतात, लक्ष्मणा जगात सौम्यपणानं आणि संयतपणानं कुठलीच गोष्ट मिळत नसते. मी या सागराची 3 दिवस आराधना केली, हा मला प्रसन्न नाही झाला, आता मी हा सागर हटवून टाकतो. असं म्हणून श्रीरामचंद्रांनी धनुष्याला बाण लावला, तत्क्षणी सागर साकार प्रकट झाला. श्रीरामांच्या अवताराचं, श्रीरामांच्या चरित्राचं हे सांगणं आहे, हा उपदेश आहे, हा संदेश आहे
की जगात ज्याला अशक्य आणि अवघड गोष्टी मिळवायच्या त्याला सौम्यपणानं वागून चालतच नाही, कारण जग त्याला जुमानत नाही. तर मिळवायचं असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावरती, पराक्रमावरती मिळवावं लागतं. श्रीरामांनी कधीही अशी भावना केली नाही, कधी असं गाऱ्हाणं सांगितलं नाही, मी काय चूक केली होती, मी राजा होणार होतो, मी थोरला राजपुत्र होतो, मला वनवासात जावं लागलं, माझ्या वडिलांनी का बरं हे सगळं केलं, माझ्या पत्नीचं का बरं हरण केलं, यातली कुठलीही तक्रार कधीही श्रीरामचंद्रांनी केली नाही. दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तु पौरुषम. पराक्रम आणि कर्तृत्व हाच महापुरुषांचा स्थायी भाव असतो, तो श्रीरामचंद्रांनी राखून दिला. आणि मग ते अफाट सेतुबंधनाचं कार्य. मगाशी मी म्हटलं तसे इतक्या कल्पना आपल्या दृढमूल झालेल्या असतात की श्रीरामांनी सेतू जो बांधला, वानरांनी सेतू बांधला नलाच्या अधिपत्याखाली, तो असा सहज दगड टाकले पाण्यात राम लिहून आणि तरले आणि सेतू तयार झाला. अशा गोष्टी वर्षानुवर्ष आपण ऐकत आलो. वाल्मिकी रामायणामध्ये तसा उल्लेखही नाही. वाल्मिकी रामायणामध्ये सेतू कसा बांधला, शास्त्रोक्त पद्धतीनं कसा सेतू बांधला याचं वर्णन आहे. वानरांनी मोठमोठ्या यंत्रांवरून मोठमोठ्या झाडांचे बुंधे आणि प्रचंड महाकाय आकाराच्या शिळा आणल्या आणि त्या समुद्रामध्ये घातल्या. पहिल्यांदा ते सगळे प्रचंड आकाराचे जे बुंधे होते ते घातले, ते पक्के बांधून घेतले की ते आता हलणार नाहीत, आणि मग त्याच्यावर दगड रचत रचत हा सेतू बांधला. तो सेतू फक्त 5 दिवसात बांधला. अंतर होतं 100 योजन. पहिल्या दिवशी 14 योजन, दुसऱ्या दिवशी 20 योजन, तिसऱ्या दिवशी 21 योजन, चौथ्या दिवशी 22 योजन आणि 5व्या दिवशी 23 योजन, असा 5 दिवसात 100 योजनांचा सेतू बांधला. एवढा प्रचंड सेतू, लक्षावधी वानर सैन्य त्याच्यावरून जाणारे असा सेतू त्यांनी बांधलेला आहे. दोन्ही बाजूला 2 वानर दंड घेऊन उभे होते पाण्यामध्ये, तो दंड घालून की त्या पुलाची, त्या सेतूची खोली किती आहे ते मोजत होते. असा तो व्यवस्थितपणानं बांधलेला सेतू, युद्धासाठी बांधलेला सेतू फक्त 5 दिवसात बांधला. पुढची 5, 5.5, 6,000 वर्ष त्याच्यावरून ये जा सुरू होती. रामायण वास्तविक आहे की काल्पनिक आहे, रामसेतू अस्तित्वात होता की नव्हता याची उत्तरं अल्बेरिनी सारख्या प्रवाशांनी देऊन ठेवलेली आहेत की जे प्रत्यक्ष त्या सेतूवरून पुढे चालत गेलेले आहेत. भारत आणि श्रीलंकेमधली वहिवाट, जाणं येणं, दळणवळण हे त्या सेतूवरून चालत होतं. आणि मग पलीकडे ते गेलेले असताना, म्हणजे मला मुद्दाम रामसेतूची गोष्ट अशासाठी सांगायची होती की मनामध्ये किंतु असतो, मनामध्ये संभ्रम असतो. पण श्रीराम हे इतके निस्पृह आहे की ज्या वेळेला परत आले युद्ध करून, त्यावेळेला त्यांनी सीतामाईंना सांगितलं की हा नल सेतू बघ. त्यांनी राम सेतू म्हटलेलं नाहीये, हा नलानं बांधलाय. त्याचं श्रेय श्रीरामांनी नलालाच दिलेलं आहे, ते स्वतः घेतलेलं नाहीये. जगाच्या इतिहासामध्ये जी आश्चर्य आहेत त्यांची गणना नेहमी होते. पहिलं आश्चर्य कुठलं, दुसरं आश्चर्य कुठलं, वगैरे वगैरे, अशा 7 आश्चर्यांची गणना होते. मला असं वाटतं की कुठल्याही या आश्चर्यांच्या अग्रभागी नाव घ्यायचं असेल तर ते या रामसेतूचं घेतलं पाहिजे. रामसेतू हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे, त्याच्या इतकं आश्चर्य कुठलंही नाहीये. आणि मग लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीरामांचे जे 2 गुण, अलौकिक गुण दृष्टोत्पत्तीला येतात ते असे की त्या लंकेला वेढा घालायची सगळी तयारी सुरू असताना, त्याच्या आधी विभीषण त्यांना मिळाला होताच, पण सुग्रीवानं अचानक धाडस केलं. समोर त्याला रावण दिसला त्याच्या सौधावरती प्रासादाच्या, आणि त्याच्याशी जाऊन तो भिडला आणि द्वंद्वाला सुरुवात झाली. युद्धामध्ये अचानक आणि नियोजनाशिवाय काहीच करायचं नाही, कुठंच ते करायचं नाही, हा व्यवस्थापन शास्त्राचा नियम आहे. पण सुग्रीवानं त्या युद्धाला सुरुवात केली आणि जेव्हा रावण त्याची मायावी विद्या दाखवायला लागला तेव्हा सुग्रीवानं कशी बशी आपली सुटका करून घेतली. ठाई ठाई जखमा झालेल्या, रक्तानं न्हालेला सुग्रीव श्रीरामांच्या इथं परत आला. त्या श्रीरामांनी त्याला मिठी मारली आणि मग सौम्य शब्दात त्याची कानउघडणी पण केली. ती मुळात वाल्मिकी रामायणातले सर्गतर श्लोक वाचण्यासारखेच आहेत, पण आधुनिक वाल्मिकी असं आपण ज्यांना म्हणतो त्या गरिबांच्या शब्दात जर आपण बघायचं असेल तर श्रीरामांनी त्याला असं सांगितलं, सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुझ मुळी न शोभले, काय सांगू तुझ शत्रू दमना,
काय सांगू तुझ शत्रू दमना नृप नोळखिती रणी भावना नंतर विक्रम प्रथम योजना अविचारे जय कुणाला भले सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझ मुळी न शोभले. चूक झालीये हे सांगायचं तरी होतं, पण आपल्या मित्राला न दुखावता ते सांगितलेलं आहे आणि ते सांगायचे तेही व्यवस्थित पोहोचवले. एकीकडे सुग्रीवाबद्दल इतकी त्यांच्या मनामध्ये बंधुता असते, इतकं सौहार्द आहे, इतकं सख्य आहे, इतकी आपुलकी आहे. त्याला समजून सांगितलं, त्याला जो निरोप दिला तो अशा पद्धतीनं. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला वानरांनी लंकेची दाहीच्या दाही वेशींची द्वारं रोखून धरली, सगळ्या वेशींवरती वानर सैन्य त्यांच्या सेनापतींच्या अधिपत्याखाली गरजत गरजत उभं राहिलं युद्धासाठी, त्यावेळेला त्यांनी रावणाला निरोप दिला. तोपर्यंत त्यांनी रावणाला कुठलाही संदेश दिला नाही. संदेश दिला तो अंगदाकडनं. त्याचाही हेतू आहे की रावणापर्यंत हे पोचवायचं होतं की याच्या पित्यानं वालीनं तुझा पराभव केला होता युद्धात, त्या वालीला मी एका बाणात यमसदनी पाठवलेला आहे, त्याचा मुलगा तुझ्याकडे संदेश घेऊन आलेला आहे. बरं, संदेश तरी असा होता का की बघ शक्यतो आपण तह करूया? नाही. तो संदेश असा होता, जा झणी जा रावणास सांग अंगदा शेवटचा करी विचार फिरून एकदा. मी युद्ध करणार हे निश्चित आहे, युद्ध मला टाळायचं नाही, मी युद्ध करणार हे ठरलेलं आहे. तुला युद्ध टाळायचं असेल, तुझं नुकसान होऊ नये असं तुला वाटत असेल, लंकेची हानी होऊ नये असं तुला वाटत असेल, तर तू युद्ध टाळ. कारण तू सीतेचं हरण केलंच ते मी समोर असताना केलंच नाहीस. माझ्या समोर आजपर्यंत तू युद्धाला कधीच आला नाहीस. कारण तुला जो ब्रह्मदेवाचा वर होता त्याच्यामुळे तुला असं वाटलं की आपण विश्वविजयी आहोत, आपल्याला कुणीही पराभूत करू शकत नाही. तू सगळ्यांना, देवांना त्रास दिलास, गंधर्वांना त्रास दिलास, अप्सरांना त्रास दिलास, ऋषींना त्रास दिलास. तर तू युद्धाला ये, आणि जर युद्धाला तुला यायचं असेल तर तुझ्या त्या मायावी विद्या घेऊन ये की ज्यानं तू माझ्या पत्नीचं हरण केलंस. ना तरी बल मायावी दाव संगरी ज्या योगे हरिली तू राम सहचरी. वज्रा प्रति भिडव बाण मेरुसी गदा शेवटचा करी विचार फिरून एकदा. शंख नाद ऐक धरणी कंपते तुझ साठी राक्षस कुल आज संपते. हा श्रीरामांनी पाठवलेला निरोप आहे की राक्षसांचं कुळ मी संपून टाकणार आहे, मी एकट्या तुझा नाही वध करणार, मी संपूर्ण राक्षसांचं कुळ संपून टाकणार आहे. ही श्रीरामचंद्रांची व्यक्तिरेखा आहे, हे श्रीरामचंद्रांचं चरित्र आहे. आणि त्या सगळ्या युद्धामध्ये युद्ध तरी काही सामान्य नाहीये. आपल्याकडे असे इतिहासामध्ये आणि गोष्टींमध्ये रंगवलं जातं की श्रीराम सेतू बांधा आणि लंकेमध्ये गेले, आणि लंकेमध्ये गेल्यानंतर पटकन इंद्रजिताचा वध झाला, मग रावणाचा वध झाला आणि सीतामाईंना सोडवून ते परत अयोध्येला घेऊन आले. युद्ध हे इतकं सोपं नसतं. आपल्या पुराणांनी या रामायणाच्या युद्धाची कालगणना दिलेली आहे. रामायणाचं युद्ध 88 दिवस चाललेलं आहे. 88 दिवस चाललेलं हे घनघोर युद्ध आहे. या युद्धात अनेक प्रमुख वानरवीरांना, सेनापतींना प्राणांतिक जखमा झालेल्या आहेत. राम आणि लक्ष्मण हे सुद्धा मूर्छित झालेले आहेत, प्राणांतिक मूर्छित झालेले आहेत. एकदा गरुडानं सुटका केली, एकदा हनुमंतानं सुटका केली. तो प्रसंग तर इतका भीषण होता, भयंकर होता. इंद्रजिताच्या पराक्रमानं राम लक्ष्मण सुद्धा मूर्छित झालेले होते. सगळ्या सैन्याची वाताहत झालेली होती. सूर्यास्तानंतर हातामध्ये पेटते पलिते घेऊन कोण कोण वानरवीर अजून जिवंत आहे हे शोधत विभीषण आणि हनुमान हे दोघं फिरत होते. युद्ध इतकं भयंकर होतं, रावणाशी युद्ध करणं हे सोपं नव्हतं. आणि त्यावेळेला एकेका वीराचा ते शोध घेतायत त्या रक्तामांसाचा चिखल झालेल्या युद्धभूमीमध्ये, तेव्हा त्यांना विव्हल झालेला जखमांनी, प्राणांतिक जखमांनी विव्हल झालेला वृद्ध जांबुवंत दिसला. वृद्ध जांबुवंत त्यांना विभीषणाला असं म्हणतो की अरे सगळे मृतप्राय झाले असतील तरी चालेल, पण जर एकटा हनुमंत जिवंत असेल तर आम्ही जगल्यासारखेच आहोत, आणि जर तो नसेल तर आम्ही जिवंत असून मेल्यासारखे आहोत. आणि ज्या वेळेला हनुमंत कुशल आहे असं त्याला कळलं, आणि हनुमंतानं पुढे जाऊन हिमालयातनं त्या सगळ्या औषधी आणल्या आणि सगळ्यांना पुन्हा संजीवित केलं.
या सगळं मी मुद्दाम अशासाठी या युद्धाचं वर्णन आणि या गोष्टी सांगितल्या की युद्ध हे काही सामान्य नसतं की पटकन गेले आणि सहज एखादी गोष्ट केली, एवढ्या त्या गोष्टी सोप्या नाही. तर रावणाचा वध करायचा. जिथे समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलंय, महासंकटी सोडिले देव जेणे, महासंकटामधून ज्यानं देवांची सुटका केली. महासंकट म्हणजे रावणाच्या बंदिवासाचं होतं. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते स्मरे शैलजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा राम दासाधिमानी, असं श्रीरामचंद्रांचं चरित्र आहे. आणि ही सगळी एवढा सगळा पराक्रम झाल्यानंतर सुद्धा या रावणाचा वध होणं अजून निश्चित झालेलं नव्हतं. रावणाचा वध झालेला नव्हता. पण आता रावणाचे सगळे सेनापती मारले गेले. रावणाचा पराभव जेव्हा निश्चित झालेला होता, त्यावेळेला देवेंद्रानं आपला रथ आणि आपला सारथी श्रीरामांच्यासाठी पाठवून दिला. इतका धाक रावणाचा होता. तोपर्यंत इंद्रानं उघड या युद्धात सहभाग घेतला नाही. आणि मग अगस्तींनी दिलेलं कवच, त्यांनी दिलेलं दिव्य धनुष्य, ते बाण, याच्या साहाय्यानं श्रीरामांनी युद्ध मांडलं. अगस्तींनी त्यांना एका दिव्य स्तोत्राचा उपदेश केला होता. ते स्तोत्र होता आदित्य हृदय स्तोत्र. पुन्हा नवीन सामर्थ्य येण्यासाठी ते स्तोत्र होतं. त्याचा जप श्रीरामांनी केला आणि राम आणि रावण यांचं भयंकर घनघोर युद्ध झालं. वर्णन असं करतात, गगनम गगनाकारम सागर सागरोपमः, राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. आकाशाला उपमा द्यायची तर कशाची द्यायची? आकाशाचीच द्यायची. सागराला उपमा द्यायची तर कशाची द्यायची? सागराचीच द्यायची. आणि राम आणि रावण यांच्या युद्धाला उपमा द्यायची झाली तर ती राम आणि रावण यांच्याच युद्धाची द्यायची, दुसरी उपमाच नाही. आणि अशा या युद्धामध्ये रावणाचा सगळा अहंकार मारून, त्याच्या राक्षस कुलाचं निखंडन करून श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. ही भारताच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखी घटना आणि हा युद्ध प्रसंग होता. रावणाचा वध हा अयोध्येचा राजकुमार, भावी राजा, अयोध्येपासून शेकडो हजारो योजन हजारो मैल दूर जाऊन समुद्राचं लंघन करून रावणासारख्या मातलेल्या राक्षसांच्या राजाचा वध करून आपल्या पत्नीची सुखरूप सुटका करून घेऊन येतो. हे या इतिहासामध्ये आधी कधीही झालेलं नाही, पुढं कधी होणार नाही. आणि मग सीतामाईंना घेऊन श्रीराम परत आले. तत्पूर्वी विभीषणाला त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे. विभीषण, सुग्रीव हे सगळे श्रीरामांच्या बरोबर परत आले. आणि परत आल्यानंतर श्रीराम वेगळे आहेत ते अशासाठी की त्यांनी हनुमंताला पुढे पाठवलं आणि सांगितलं, जा, भरतानं 14 वर्ष या राज्याचा प्रतिपाळ केलेला आहे. तू त्याचं हृदगत ओळख की त्याला जर राज्य करायचं असेल तर त्याला खुशाल राज्य करू दे. मी पुन्हा वनवासात निघून जातो. मला राज्याचा लोभ नाही, मला राज्याची इच्छा नाही. आणि श्रीरामांनी हे सांगितल्यानंतर हनुमंतानं ते सगळं जाणून घेतलं. भरताला राज्याची इच्छा तर नव्हतीच, पण 14 वर्ष राम जसे राहिले होते ना, कंदमुळं फळ भक्षण करून, इतकंच नव्हे तर व्रतस्थ आयुष्य वल्कल धारण करून, तसंच 14 वर्ष अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामी भरत राहिलेला होता. राम परत आले. भरताची आणि त्यांची भेट झाली. आणि मग श्रीरामांना आपल्या राजसिंहासनाचा, अयोध्येच्या न्याय्य राज्याचा स्वीकार करायचा होता. त्यांनी जी प्रतिज्ञा केलेली होती किंवा त्यांनी जे सांगितलेलं होतं पूर्वी चित्रकूटावरती भरत भेटायला आला त्यावेळेला, लक्ष्मी इश्चंद्रादपेयाद्वा हिमवान वा हिमं त्याचे अतियात सागरो वेदान न प्रतिज्ञा महं पितुः. लक्ष्मी चंद्रात अपेयात्वा, लक्ष्मी ही चंद्राचा त्याग करेल कधीतरी, एक वेळी, कधीच न घडणारी गोष्ट पण तीही घडेल. लक्ष्मी चंद्राचा त्याग करेल. हिमालयावरचं जे हिम आहे ते त्या हिमालयाचाही त्याग करेल. जो सागर आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही तो सागर सुद्धा आपली मर्यादा ओलांडेल. पण वडिलांनी केलेली प्रतिज्ञा श्रीराम कधीही मोडणार नाही, हे त्यांनी भरताला चित्रकूटावरती सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे 14 वर्षांची प्रतिज्ञा वनवासाची पूर्ण करून श्रीरामचंद्र अयोध्येला परत आले. केवढा वज्र निर्धार आहे. जे आपलं न्याय्य हक्काचं राज्य आहे, ज्याच्या साठी मागितलं तो भरत सुद्धा सांगतोय
की हे राज्य, या राज्याचा तुम्ही स्वीकार करा. भरतानं किती अर्जवीपणानं सांगितलं तर खरं तर भरताचं चरित्र तितकंच मोठं आहे, तितकंच महान आहे, कारण त्याला मिळालेल्या राज्याचाही त्यानं त्याग केलेला होता. त्यानं खरं तर श्रीरामांना असं विचारलं असेल, अयोध्येमध्ये जेव्हा श्रीराम नव्हते आणि आपल्या माथ्यावरती हा कलंक आलाय राज्य लोभाचा, तो आपल्या मातेमुळे आलाय हे कळल्यानंतर तो असं विचारत असेल, श्रीरामांना शोधत असेल, मज दिली अयोध्या, मज दिली अयोध्या, तुम्हा लाभले वैकुंठीचे नाम, तुम्ही लपला कोठे बला घालुनी देवपणाचे घाव. ते देवपणाचे घाव भरतानं सहन केले आणि म्हणून श्रीरामचंद्र 14 वर्षांनी परत आल्यानंतर त्यांनी राज्याचा स्वीकार केला. श्रीरामचंद्रांचं चरित्र हे असं अलौकिक आहे आणि जे भारतीय संस्कृतीचं मानचित्र असलं पाहिजे असं मला वाटतं ते याच्या नंतर आहे. अयोध्या पुन्हा एकदा सजवलेली होती, शृंगारलेली होती. सगळे अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण होतं. अयोध्येचे नागरिक प्रसन्न होते, आनंदी होते. त्यांचा आनंद दुधासारखा उतू जात होता. 14 वर्षांपूर्वी बघितलेलं स्वप्न आज साकार होणार होतं. श्रीरामांनी दिव्य वस्त्र धारण केली आणि श्रीराम रथावरती आरूढ झाले. श्रीरामांना भरत आणि श्रीरामांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे वारा घालतायत आणि श्रीरामांच्या रथाचं सारथ्य कोण करत असेल, त्यांच्या घोड्याचे लगाम कोणी पकडले असतील तर ते भरताने पकडलेले आहेत. असे 4 भाऊ एका आपल्या थोरल्या भावासाठी इतर 3 भाऊ न्यूनता स्वीकारतात, त्याचं मोठेपण मान्य करतात, त्याच्या आज्ञेत राहतात. हे केवळ भारतीय संस्कृतीतच घडू शकतं, अन्यत्र घडू शकत नाही किंवा घडू शकणारही नाही. आणि असे श्रीरामचंद्र अयोध्येला आले आणि त्यांनी आपल्या राजसिंहासनाचा स्वीकार केला. रामराज्य ही संकल्पना उभीच नाहीये. बरेच आक्षेपक असं म्हणतात रामांनी राज्य केलं कुठं, त्याच्यासाठी मूळ वाल्मिकी रामायण वाचावं लागेल. विवाहानंतर जवळपास 10 ते 12 वर्ष, वनवासात असताना 14 वर्ष ऋषींच्या संरक्षणासाठी राक्षसांशी घेतलेलं वैर, रावणाचा केलेला वध आणि परत आल्यानंतर राज्याचा स्वीकार केल्यानंतर प्रजानुरंजन त्यांनी जे केले, अत्यंत सुखी वाटेल राज्यकारभार प्रजेला असा त्यांनी केलेला आहे. म्हणून रामराज्य ही संकल्पना आलेली आहे आणि तो कारभार, राज्यकारभार प्रजेला इतका हवा हवासा वाटत होता. म्हणून श्रीराम हे त्यांचे लाडके राजे झालेले होते. कारण रघुवंशाचं आणि श्रीरामचंद्रांचं तत्व हेच होतं की राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो. ते तत्व श्रीरामचंद्रांनी कसोशीनं पाळलं. हा श्रीरामचंद्रांच्या अवताराचा आणि चरित्राचा संदेश आहे. अनेक गोष्टी घडल्या, अनेक घडामोडी घडल्या, पण श्रीराम कधी विचलित झाले नाही. त्यांनी कधी राज्याचा लोभ ठेवला नाही. त्यांनी कधीही क्षात्रवृत्तीला पाठ दाखवली नाही, पारखे झाले नाही. आणि ज्या गोष्टी असामान्य होत्या, ज्या गोष्टी कधीच घडू शकतील असं वाटलेलं नव्हतं, जसं रावणाच्या राज्याचा विनाश होईल अशी कधी कुणी कल्पनाही केलेली नव्हती, तो त्यांनी करवून आणला. त्यावेळी एक गोष्ट आहे की विभीषण त्यांना पुष्पक विमानामधून अयोध्येला परत घेऊन येतो. ते पुष्पक विमान हे मूळचं कुबेराचं होतं, ते रावणानं बळकावलेलं होतं. पण ज्या वेळेला राम अयोध्येला त्या विमानातनं परत आले तेव्हा त्यांनी ते विमान कुबेराकडे परत पाठवून घेतलं, ठेवून घेतलं नाही. श्रीराम हे असे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आदर्शांचं त्यांनी तंतोतंत पालन केलं, पण ते स्वेच्छेनं केलं. इतरांच्या समोर आदर्श निर्माण करायचे होते. हे आदर्श त्यांना का निर्माण करायचे होते? आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श देव. आदर्श देव म्हणजे कुणी त्यांना देव मानलं? हनुमंतानं त्यांना देव मानलं. असे आदर्श देव भारतामध्ये अनेकांनी पुढे श्रीरामचंद्रांना देव मानलं, अनेक संतांनी मानलं, अनेक उपासकांनी मानलं. एवढं सगळं असताना आपण श्रीरामचंद्रांच्या चरित्रातून काय बोध घेणार आहे? त्यांनी कधीही कर्तृत्वाची कास सोडली नाही. कर्तृत्व, पराक्रम आणि पौरुष ही त्यांच्या यशस्वीतेची त्रिसूत्री होती. आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा आत्मानं मानुषम मन्ये रामो दशरथात्मजा इतकी विनम्र भावना होती. म्हणून श्रीराम हे आदर्श शिष्य होते, आदर्श राजे होते.
आणि याच्यानंतर ज्या वेळेला हा सगळा राज्याभिषेक झाला तेव्हा ते हनुमंताला असं म्हणाले, म्हणजे श्रीरामांची थोरवी, त्यांच्या अवताराची, त्यांच्या कर्तृत्वाची थोरवी किती मोठी आहे ती आपल्याला या प्रसंगामधून लक्षात येईल. त्यांनी सुग्रीवाला तर आपला 5वा भाऊच मानला होता. खरं तर गंमत आहे, आपण नात्यांची वीण खरं तर आपल्या भोवती खूप घट्ट असते, त्याच्यावर भरपूर चर्चा करतो, म्हणजे चांगलीही असतात, वादही असतात, भांडणे असतात, सगळ्याच बाजू असतात. पण आपण जर बघितलं तर श्रीरामांना एकही सख्खा भाऊ नाही आणि सख्खी बहीण नाही. ऐकताना सुद्धा ही गोष्ट मोठी विचित्र वाटते. हे तीनही त्यांचे सावत्र भाऊ आहेत. पण हे सांगून सुद्धा खरं वाटणार नाही असं आदर्श नातं भावाचं हे श्रीरामांनी निर्माण केलं. आणि सुग्रीवालाही त्यांनी आपला 5वा भाऊ मानलं. आणि हनुमंताला असं विचारलं की तुला काय देऊ, तेव्हा त्यानं विनम्रपणानं नकार दिला. श्रीराम असं म्हणतात की याचे, हनुमंताचे आमच्यावर इतके उपकार आहेत की याच्या एकेका उपकारासाठी माझा एक एक प्राण जरी दिला तरी तो कमी पडेल. हे श्रीरामांचे उद्गार आहेत. असे हनुमान, असे मारुतीराय श्रीरामांना असं म्हणतात की मला तुमचं दास्यत्व द्या आणि तुमची कथा ऐकण्यासाठी जिथं जिथं जगभरामध्ये मला ती कथा ऐकायला मिळेल ती कथा ऐकण्यासाठी अमरपणा द्या. मला तुमचा दास म्हणून बनून राहायचंय, दास ही मला ओळख पाहिजे. हे मारुतीराय जेव्हा सांगतात त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की श्रीरामांचं अवतार कार्य हे किती मोठं आहे. आणि म्हणून त्या अवतार कार्याचं आपण कुठेतरी जागरण करणं, मला नेहमी असं वाटतं की श्रीराम आणि श्रीकृष्ण हे जे 2 महापुरुष होऊन गेले, या दोन्हींची चरित्र नेहमी सांगितली जातात, ऐकली जातात. पण ही चरित्र केवळ श्रवणीय नाहीये. म्हणजे श्रवणीय म्हणजे ती आपल्याला ऐकावी लागतीलच, त्याच्याशिवाय त्याचं जागरण होणार नाही. पण ती अनुकरणीय देखील आहे. कारण एकानी हा भारत दक्षिणोत्तर एक केला, तो श्रीरामचंद्रांनी, आणि भगवान श्रीकृष्णांनी तो पूर्व पश्चिम एक केला. द्वारकेपासून कामरूपापर्यंत ते गेलेले होते. हा भारत देश अखंड एक राट करण्याचं कार्य या 2 महापुरुषांनी केलेलं आहे. त्यांच्या चरित्राचं आपण जागरण आज केलं, श्रीरामचंद्रांच्या चरित्राचं जागरण केलं. आणि ते जागरण आपणच केलं असं नाही. गेली अनेक वर्ष, अनेक शतकं, अनेक सहस्रक अनेक संतांनी केलं, अनेक अभ्यासकांनी केलं, अनेक रामभक्तांनी केलेलं आहे. त्यातलं मला जे झालं ते आकलन शक्यतो सप्रमाण साधार मांडायचा मी आपल्या समोर प्रयत्न केला. तोही प्रयत्न इतक्या अलिप्तपणानं केलाय. काही चुकलं असेल तर ते माझं आहे, जे बरोबर असेल ती बुद्धी श्रीरामचंद्रांनी घातलेली आहे. कारण हे वाल्मिकींनी निर्माण करून ठेवलेलं आहे. ते इतक्या अलिप्तपणानं मी आपल्या समोर मांडलंय की फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही. या पद्धतीने मी हे चरित्र आपल्या समोर मांडलेलं आहे. पण एक समारोप करताना मला नेहमी सांगावंसं वाटतं की आपण ही चरित्रांची मांडणी करतो, उत्सवांच्या मध्ये नित्यानं आपण ही मांडणी करतो. पण जेव्हा आपल्या चरित्रांच्या वरती, महापुरुषांच्या वरती आक्षेप घेतले जातात, टीका केली जाते, तेव्हा त्याच्यावरती देण्यासाठी प्रत्युत्तरही आपल्याकडे असलं पाहिजे. कारण भारतीय संस्कृतीचं, त्या इतिहासाचं आकलन आणि अभ्यास करण्याचे सूत्र आहे. जिथं मांडामांडी तिथं मांडामांडी करायचीच आहे, पण जिथं भांडाभांडी तिथं तीही करता आली पाहिजे. असाच जय जयकार श्रीरामचंद्रांचा. आपण असं मनामध्ये ठरवू की हृदयस्थ राम श्रीरामचंद्र आपल्या हृदयात जे आहेत ते रोज जागृत झाले पाहिजेत. रोज श्रीरामचंद्रांचं नाम आपल्या मुखी आलं पाहिजे. जे समर्थांनी सांगितलेलं होतं, जे हनुमंतांनी, जे तुलसीदासांनी सांगितलेलं आहे, ते श्रीरामचंद्रांचं चरित्र आपण नित्य वर्षभर त्याचं जागरण केलं. आणि हा वारसा, हा इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांना सुपूर्त करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. हे जेव्हा आपण लक्षात ठेवू तेव्हा मला असं वाटतं हे श्रीरामचंद्रांचं चरित्र अधिकाधिक पिढ्यांच्या पर्यंत पोहोचेल. अभ्यासक्रमामधून घरोघरी खरं तर पूर्वी आपल्याकडे आपली आई, आपली आजी, आपली आत्या, काकू हे चालतं बोलतं विद्यापीठ असायचं आणि त्याच्यातून रामायण महाभारताच्या कथा आपण ऐकत असायचो. तर अशा कथा ह्या पुढच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजेत.
अशी मी आपल्या सगळ्यांच्या समोर विनम्र प्रार्थना करतो. पुन्हा एकदा जे चुकलं असेल, जे योग्य असेल ते श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो आणि हनुमंताची प्रार्थना करतो. जिथं जिथं आपण श्रीराम कथा ऐकतो त्या ठिकाणी हनुमंत विराजमान झालेले असतात दृश्य अदृश्य रूपानं. तर त्यांच्याही चरणी प्रार्थना करू. काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि त्यांनाच आळवणी करू. समर्थांचा श्लोक आहे, तुझं विण मज पाहे पाहता कोण आहे, म्हणून मन माझे रे तुझी वाट पाहे, मज तुझ निरविले पाहिजे आठविले, सकळिक निजदासा लागी सांभाळविले. श्रीरामचंद्रांनी त्यांच्या कथेचं जागरण करण्यासाठी हनुमंताकडे आपल्याला सोपावं आणि त्यांची भक्ती करवून घ्यावी अशी अपेक्षा, अशी प्रार्थना श्रीरामचंद्रांच्या चरणी करतो आणि इथं विरमतो. धन्यवाद सर. अगदी श्रीराम प्रभूंचे चरित्र डोळ्यासमोर उभं केलं आज सरांनी. पुन्हा एकदा जोरदार घोषणा होऊन जाऊ देत, सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की. तर आज सर इथे आले, तुम्ही सर्वजण इथे सरांचं व्याख्यान ऐकायला आलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. एक सूचना आहे की उद्या संध्याकाळी 5 वाजता मुक्ताई महिला भजनी मंडळाचे भजन होईल आणि रात्री 9 वाजता सौ अमृता भिडे यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही मी सर्वांना नम्र विनंती करते. आणि आता सौ हेमांगी कवठेकर या त्यांच्या पसायदानाने आजच्या कार्यक्रमाचं सांगता करतील.